महिलांचं नाव घराच्या याच्यावरती यावं किंवा आर्टला यावं, ते कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही वर्षभर लोकांमध्ये गेलो, महिलांमध्ये गेलो. आणि जेव्हा विरोध होऊ लागला, चालून येऊ लागले, म्हणजे सरपंच बाई काय सांगते आणि हे काय चाललंय गावामध्ये, अशा पद्धतीच्या कमेंट, म्हणजे एखाद्या CRP आमच्या ज्या काम करणाऱ्या किंवा लीडर आहेत त्यांच्या अंगावर चालून जाणारे पुरुषसुद्धा मी गावामध्ये पाहिलेले आहेत. दारू पिऊन ग्रामसभांना येऊन गोंधळ घालणारे पुरुषसुद्धा मी पाहिलेले आहेत. रस्त्यामध्ये अडवून, म्हणजे मी एकटी पण असते तेव्हा सुद्धा विरोध करणारे पुरुष ह्या गावामध्ये मी पाहिलेले आहेत. पण त्यांना न जुमानता, म्हणजे जी चळवळीतून आलेली कविता आहे ती चळवळीतली कविता ह्या गाव पातळीवर टिकवणं मला जास्त महत्त्वाचं वाटतंय. या आहेत डॉक्टर कविता वरे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील किसळ पारगावच्या त्या सरपंच आहेत. 34 वर्षांच्या कविता वरे या आदिवासी समाजाच्या आहेत. 2019 साली कविता लग्न करून या गावात आल्या. त्यांनी राज्यशास्त्रात MPhil आणि PhD केली आहे. मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालयांकडून नोकरीची संधी होती, पण ती नाकारून त्यांनी आपल्या गावाच्या विकासाचा मार्ग स्वीकारला. आपल्या सगळ्या महिलांची नावं राजकीय व्यवस्थेतूनच आपण गावात बदल घडवू शकतो या विचाराने त्यांनी 2022 साली निवडणूक लढवली आणि त्या निवडूनही आल्या. पण हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. अगदी निवडणूक लढवण्यापासून ते गावात संपत्तीत महिलांचं नाव यावं यासाठी त्यांना विरोधाचा सामना करावा लागला, असं त्या सांगतात. माझा फॉर्म ह्यासाठी बाद करण्याच्या चर्चा चालल्या होत्या की मी माझ्या वडिलांचं नाव लावते. मी जर गावात इलेक्शन लढवते तर मी माझ्या नवऱ्याचं नाव लावलं पाहिजे. म्हणजे तेव्हा जेव्हा छाननीचा दिवस असतो त्या छाननीच्या दिवसांमध्ये ही गोष्ट, म्हणजे मी तिथे बसलेले, ज्यांनी फॉर्म भरले होते ती लोक तिथे आले, त्यांचे जिल्हा लेवलचे सगळे पुढारी तिथे आले होते आणि 15 ते 20 जण दोघांच्याही उमेदवारांच्या मागे उभी असणारी लोक होते. मी एकटी होते आणि त्यातही शिकलेली महिला जर ह्या राजकारणामध्ये इंटरफेअर करते, जी बाहेरून आलेली आहे, तर तिचा फॉर्म बाद कसा करायचा? तर तिचं नाव, नवऱ्याचं नाव नाही आहे म्हणून फॉर्म बाद करता येऊ शकतो. तर तिथे त्यांना मी चॅलेंज केलं. तो माझा संविधानाचा अधिकार आहे. संविधानाचा अधिकार आहे म्हटल्यावरती ते समोरचे गप्प झाले. म्हणजे दोन्ही मोठ्या मोठ्या राजकीय व्यवस्थेतले. मी 7 महिन्याची गरोदर. किसळ आणि पारगाव या दोन्ही गावांच्या त्या सरपंच आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनच गावात पहिल्यांदा ST आली. ग्रामसभेआधी बालकांच्या आणि महिलांच्या सभा घ्यायला त्यांनी सुरुवात केली. आता गावातल्या समस्यांना गावकऱ्यांकडूनच वाचा फुटू लागल्याचं त्या सांगतात. बालसभा, महिला सभा, वॉर्ड सभा, वंचित घटकांच्या सभा आणि पेसा ग्रामपंचायत असेल तर पेसांच्या सभा, ह्या त्या वस्त्यांमध्ये जाऊन आपल्याला घेणं गरजेचं असतं. कारण त्या घटकांना प्रत्येक वेळेस ते कार्यालयापर्यंत येतीलच असे नसतात. तर ह्या सभा घ्यायला सुरुवात केली. मीटिंग्स घेऊन काय आउटपुट निघतं. 14 नोव्हेंबरला आमची बालसभा झाली. तर 14 नोव्हेंबरमध्ये मुलांनी गळत असलेलं शाळेचं पाणी आणि शाळेची दयनीय अवस्था याच्यामध्ये आमचं कलर काम करून द्या हे मुलांनी मांडलं. तर तेच आमच्या ग्रामसभेचा विषय झाला. 2 वर्ष गेले पण आम्ही ती शाळा कलर करू शकलो. दुसरं महत्त्वाचं होतं की महिलांचा सहभाग कसा वाढवायचा. कारण ग्रामसभेला आले तर वादाचे विषय बऱ्याचदा असतात की महिलांना बोलूच दिलं जात नाही. पण मग जेव्हा आमचे अजेंड्याचे विषय जर 5 असतील तर त्याच्यामध्ये आम्ही वेगळा वेळ महिलांना देऊ लागलो. महत्त्वाचा मुद्दा आमच्या पहिल्या महिला सभेमध्ये आला होता की गावामध्ये गेल्या 30 ते 40 वर्षामध्ये बस सेवा नव्हती. जी सरकारी ST बस असते ती सुरू झाली पाहिजे, हा अजेंड्याचा विषय होता महिलांचा. आणि मग त्यांनी मांडलेले प्रश्न ग्रामसभेचा अजेंडा ठरतो. महिलांचं आरोग्य, पर्यावरणपूरक गाव आणि मासिक पाळी या विषयांना त्या प्राधान्य देत आहेत. यासाठी गावात त्यांनी पर्यावरण कारभारणी आणि मासिका महोत्सव हे 2 उपक्रम सुरू केले. महिला स्नेहीवरती जर काम करत असाल तर महिलांना बोलतं करणं, पण त्यांच्या शरीराचं मोजमाप करणं, आरोग्याचं मोजमाप करणं हे पण आमच्या ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा विषय आहे. ज्याच्यामध्ये पर्यावरण कारभारणी ह्या प्रोजेक्टखाली आम्ही नियोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये महिलांच्या शरीरावर होणारे परिणाम हे मापले गेले पाहिजेत. पर्यावरणाकडे, गाव विकासाकडे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाहू लागले. निर्माल्य जे नदीमध्ये टाकलं जायचं, ज्याच्याने नदी दूषित होते, हे महिला सभेमध्ये आलं, पर्यावरण कारभारणींमधून आलं की ते त्याच्यामध्ये टाकू नये, ते झाडाच्या बुंदाशी ठेवावं, तिथे खड्डा करावा ग्रामपंचायतीने आणि तो खड्डा ग्रामपंचायतीने केला आणि ते त्याच्यातून खत निर्मिती होईल.
महिलांच्या जवळ गेले तेव्हा एक प्रकर्षाने जाणवलं की त्यांच्या आरोग्याच्या समस्या खूप प्रभावीपणे आहेत. गर्भपिशव्या काढण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणे जाणवलं. म्हणजे इलेक्शनच्या अगोदर आणि त्याच्याही आधीपासून, म्हणजे 19 पासून जी सुरुवात झालेली की त्या गर्भपिशव्या महिलांच्या का काढल्या जातात, महिलांच्या शरीरावरती होणारा परिणाम आपण कधी मापतोय का, तर मग तो मापायला सुरुवात झाली. महिलांची ताकद एक मिळत गेली आणि महिलांसोबत एक कोऑर्डिनेशन बनत गेले, एक मैत्रीचं नातं निर्माण झालं. डॉक्टर कविता वरे यांना 2 वर्षांचा मुलगा आहे. महिला सरपंच म्हणून काम करत असताना गावातील सामाजिक व्यवस्था, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि सरकारी कामकाजातील आव्हानं ही सारी पार करून महिलेला काम करावं लागतं. असं करत असताना अनेकदा हरायला होतं, पण इतर महिलांकडे पाहूनच पुन्हा बळ मिळतं असंही त्या सांगतात. त्रास होतोय, सहन करावं लागतंय, हरते, कधी कधी शांत पण बसावं लागतं, रडते घरात. म्हणजे हे सगळं काम करत असताना ना ते बऱ्याचदा असं होतं की आपण कशासाठी करतोय. महिलांना संपत्तीचा अधिकार द्यावा, घरं त्यांच्या नावावर व्हावीत हे त्यांना वाटतंय, पण एखादा पुरुष ज्यावेळेस बोलतो ही सरपंच बाई काय करायला निघाली, गावचं चित्र काय बदलते, म्हणजे बदल काय जाणवतोय, पण मला लोकांच्या डोक्यातला बदल, जो महिला सन्मानाचा बदल आहे तो मला अपेक्षित आहे, सहभागाचा बदल आहे तो मला अपेक्षित आहे. माझं वय 34 आहे आणि मी ज्या आदिवासी महादेव कोळी समाजाचं प्रतिनिधित्व करते त्या समाजापासून सुरू झालेली एक रचना, आणि तिथे लोकप्रतिनिधी म्हणून जर आपल्याला काम करण्याची संधी मिळते तर नक्कीच त्या समाजाकडे मागे वळून पाहिलं पाहिजे. अनेकदा महिला सरपंचाच्या खुर्चीवर बसून पुरुषच कारभार पाहतात अशी उदाहरणं पुढे केली जातात. पण कविता सरपंच बनून राजकीय क्षेत्रात अनेकांसाठी उदाहरण बनल्या आहेत.